दुपारचे 4 वाजले होते. मी न्यूजपेपरमध्ये शब्दकोडे भरत होतो. तेव्हा अचानक दाराची बेल वाजली. मी दार उघडून समोर पाहिलं तर एक सुंदर बाई माझ्या समोर उभी होती. तिच्या केसात गजरा होता. काळ्या रंगाची साडी तिची सुंदरता अधिक लखलखीत दिसत होती. शरीराने भक्कम आणि गोरा रंग, त्यामुळे डोळ्यात बसावी अशी तिचं व्यक्तिमत्व होतं. तिचं वय साधारण 28-29 वर्ष असावं. तेव्हा मी त्यांना विचारलं, कोण हवे काकू तुम्हाला? तेव्हा समोरून मला मराठीत नव्हे तर हिंदीत आवाज आला, बेटा, मुझे आपका जो खाली पड़ा हुआ घर है और हॉल है वो किराए से चाहिए. मैंने इस कॉलोनी में पूछा तो उन्होंने आपका नाम बताया कि यह घर आपका है. पण काकू, तो आमचं सामान ठेवण्याचं गोडाऊन आहे. त्याच्या बाजूलाच आमची किराणा दुकान आहे. जो माल आमच्याकडे येतो तो आधी गोडाऊन मध्ये ठेवतो. वरचं घर तुम्हाला मिळेल, पण खालचं गोडाऊन मला बाबांना विचारावं लागेल. तेव्हा त्या काकूंना घरात बोलावून मी आईवडिलांना आवाज दिला आणि त्यांची मागणी सांगितली. वडिलांनी त्या काकूंना गोडाऊन भाड्याने देण्यास नकार दिला. पण त्या काकूंचा आग्रह एवढा होता की त्यांना काहीही करून ती जागा हवी होती. तेव्हा त्या म्हणाल्या, काका, इस कॉलोनी में आसपास कोई ट्यूशन नहीं लेता, इसलिए आप आधी जगह में पार्टीशन कर लीजिए, आधा हिस्सा मुझे दीजिए. मैं पास वाले सीबीएसई स्कूल में टीचर हूँ. मुझे रहने के लिए और ट्यूशन लेने के लिए जगह चाहिए. आपका भाड़ा बताओ, फिर मैं मेरा सामान लाकर रख दूंगी. त्या काकांनी सांगितलेला प्लॅन छान वाटला की अर्ध्या जागेत आपण पार्टिशन करून आपला सामान व्यवस्थित करू शकतो. वरच्या घरात आम्ही राहणार होतो आणि खाली 700 स्क्वेअर फूट जागा होती. त्यापैकी 200 स्क्वेअर फुटात आमचा सामान ठेवायचा आणि उरलेल्या 500 स्क्वेअर फुटात त्या मॅडम ट्युशन घेणार होत्या. वडिलांनी भाडे 5,000 रुपये सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या. वडिलांनी मला सांगितले, निखिल, या काकूंना घर दाखव. वडिलांनी सांगितल्यावरून मी त्या काकूंना आमच्या नवीन बांधलेल्या घरात घेऊन गेलो. ते घर वरती 1 BHK होतं आणि खाली 700 स्क्वेअर फुटाचे गोडाऊन होते. त्या काकूंना ते फार आवडले. घरात कशाची कमी नव्हती. त्या ठिकाणी आम्ही बोरवेल केल्यामुळे 24 तास पाणी उपलब्ध होते. तेव्हा त्या काकू मला म्हणाल्या, बेटा, मैं कल शाम को सामान डाल दूंगी, थोडी मदत करने के लिए आ जाना. मी म्हणाले, हो, का नाही, नक्की येईल. हा माझा मोबाईल नंबर घ्या. जेव्हा तुम्ही सामान घेऊन याल तेव्हा मला फोन करा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या काकूंचा फोन माझ्या मोबाईलवर आला. 15 मिनिटात त्या आमच्या नव्या घरी पोहोचल्या. मीही तिथे येऊन उभा राहतो. दुकानात वडिलांना सांगून आलो होतो. 15 मिनिटात एक मिनी ट्रक त्या काकूंचे सामान भरून आला आणि समोर उभा राहिला. काकू, काका आणि तुमच्यासोबत दुसरे कोणीही नाही? तुम्ही एकटीच आलात? बेटा, तुझे काका हैदराबादमध्ये नोकरी करतात आणि मला इथे स्कूलमध्ये नोकरी मिळाली, म्हणून मी फक्त गरजेच्या वस्तू आणल्या आहेत. ठीक आहे काकू, जास्त सामान नाही, आत्ता लावतो. इतक्या हलक्या वस्तू काकू उचलत होत्या आणि मी त्या घरात ठेवत होतो. मी 2-3 मुलांना बोलावून सर्व सामान एका तासात खाली केलं. घरात सामान सर्वत्र पसरलं होतं. मी काकूंना सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करू लागलो. कोणतं सामान कुठं ठेवायचं म्हणून मी काकूंना विचारत होतो आणि माझे लक्ष अचानक काकूंच्या त्या ठिकाणी गेले. काकू सामान उचलण्यासाठी वारंवार खाली वाकत होत्या. काही वेळ माझे लक्ष तिथून हटत नव्हते, कारण आयुष्यात असे मी कधीच पाहिले नव्हते. ते माझ्यासाठी एक नवीन मजा होती. थोड्या वेळाने मी जागेवर आलो. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही पूर्ण घरातील सामान व्यवस्थित सेट केलं. त्यानंतर काकू पिण्याच्या पाण्याचा हंडा घेऊन आल्या. हंडा उचलत असताना काकूचा स्पर्श माझ्या हाताला झाला. तो स्पर्श इतका गोड व नाजूक होता की माझ्या हाताला मुंग्या आल्यासारखं झालं. मग मी काकूंना सांगून जाऊ लागलो. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे, पाणी पिऊन तर जा, इतकी मेहनत केली आहे, घामही आला आहे तुला. काकूंनी एक ग्लास पाणी माझ्यासाठी आणले. पाणी पिल्यानंतर मी म्हणालो, कशाचीही गरज लागली तर मला फोन करा. मी खाली दुकानातच असतो. बाल्कनीतून आवाज दिला तरी मी येईन. एवढं सांगून मी तिथून जाऊ लागलो. तेव्हा काकूंनी आवाज दिला, अरे निखिल, थँक्स हेल्प करण्यासाठी. अरे काकू, हे तर माझं काम होतं. मी आणि माझे मित्र होतो म्हणून काम लवकर झालं. मी घरी जाऊन तोंड हात धुतलं आणि दुकानात बसलो.
साधारण संध्याकाळी 6:30 वाजले असावे. तितक्यात काकूंचा जोराचा आवाज आला. मी फटकन दुकानातून उठून काकूंच्या घराच्या दाराशी पोहोचलो. दार उघडं होतं, पण घरात कोणी दिसत नव्हतं. मी हाक मारली, काकू काय झालं? अरे निखिल, मी बाथरूम मध्ये आहे. 2 सरडे इथे फिरत आहे. मला खूप भीती वाटते. तर तुम्ही बाहेर या, मी त्यांना बाहेर काढतो. अरे माझे कपडे बाहेर ठेवले आहेत. तू टेबलावर जे कपडे पडले आहेत ते मला दे. टेबलावर काकूंचा गाऊन आणि इतर कपडे होते. माझ्या मनात एक गहरे तरंग निर्माण झाली. सर्व कपडे एकत्र गोळा करून मी दारात उभा राहिलो. काकूंनी हात बाहेर काढून कपडे घेतले. कपडे बदलून त्या बाथरूम मधून बाहेर आल्या. मी आत जाऊन पाहिले तर छोटी सरडी भिंतीवर चिटकली होती. मी हाताच्या टोकाने तिला बाहेर काढलं. तेव्हा काकू शांत झाल्या. काकूंचे केस अगदी मोकळे होते. त्या लुकमध्ये काकू अतिशय सुंदर व डॅशिंग दिसत होत्या. माझी कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती, पण काकूंकडे पाहिल्यानंतर मला स्वतःवर पश्चाताप वाटू लागला की अशीच एखादी गर्लफ्रेंड हवी होती. किती सुंदर दिसतात या. तिच्याकडे दिवसभर पाहत राहावे असं वाटे. काकूंच्या आवाजानं मी भानावर आलो. निखिल, या घरात उंदीर तर नाही ना? कारण जेव्हा मी झोपते तेव्हा तो माझ्या डोळ्यासमोर उडी मारेल. नाही काकू, उंदीर नसेल, पण बराच दिवस बंद होतं घर, म्हणून उंदीर आलाही असेल. अरे बापरे, मला 2-3 दिवस भीती वाटेल, पण सोमवारपासून मी ट्युशन सुरू करते. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागलं की उंदरांचा विचार कमी पडेल. घाबरू नका. गरज लागली तर मला आवाज द्या, मी लगेच येईन. एवढं म्हणून मी खाली जाऊ लागलो. तेव्हा काकूंचा पुन्हा आवाज आला. अरे निखिल, मला वरून तो तांदळाचा डबा उतरून देशील का? रात्रीचे जेवण बनवायला तांदूळ काढायला विसरले. जिन्यासाठी स्टूल लावला. मी वर चढलो. डबा खूप जड होता आणि स्टूल प्लास्टिकचा होता. डबा पकडून मी खाली उतरू लागलो. तेव्हा माझ्या शरीराचा तोल बिघडला आणि डब्यासकट मी काकूवर कोसळलो. सर्वत्र तांदूळ पसरले होते आणि मी काकूंच्या अंगावर होतो. काकूंनी भीतीपोटी डोळे घट्ट मिटून घेतले होते. माझा हाताचा स्पर्श काकूंच्या वेगवेगळ्या ठिकाणी होत होता. त्या स्पर्शाने माझ्यात ऊर्जा जागृत होऊ लागली. डोळे मिटलेल्या काकूंचा चेहरा अगदी सुंदर व गोडसर दिसत होता. काकूंच्या ओठांशी माझ्या ओठांचे अंतर फार जवळ होते. आमच्या दोघांच्या नाकातून निघणारा श्वास एकमेकांना स्पर्श करत होता. काही वेळ आम्ही तशाच अवस्थेत होतो. मला तर उठावेसेही वाटत नव्हते. काही वेळाने काकू जागे झाल्या आणि माझ्याकडे पाहू लागल्या. मग मीही तिथून उठलो आणि काकूंची माफी मागू लागलो. काकू, मला माफ कर. माझा तोल बिघडला ते मला कळलंच नाही. तुम्हाला दुखापत तर झाली नाही ना? काकू अंगावरचे तांदूळ साफ करू लागल्या. निखिल, मला दुखापत झाली नाही. तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. आम्ही दोघांनी मिळून घरात पसरलेले तांदूळ गोळा केले. त्यानंतर मी काकूच्या घरातून निघून दुकानात आलो. दुकानात माझ्या डोळ्यांसमोर काकूचे रूप आणि घडलेला प्रकार फिरू लागला. काकूंच्या त्या कापसासारख्या मऊ भागाकडे मी अगदी आकर्षित झालो. काकूंच्या शाळेला अजून 4 दिवस बाकी होते. त्या विचारात असतानाच काकूंचा पुन्हा फोन आला. हो हो काकू, काही काम आहे का? अरे निखिल, तुमच्याकडे पॉकेटचे दूध आहे ना? हो काकू, आहे. तुम्ही एक पाकिट घ्या. दुकान बंद करताना तुम्हाला देऊन जाईन. ठीक आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास मी दुकान बंद करण्याची वेळ झाली. मी दुकान बंद करून निघालो. तेव्हा लक्षात आलं की काकूंना दूध द्यायचे आहे. म्हणून परत दुकान उघडून दुधाचे पाकिट काढले आणि वर काकूंच्या घरी देण्यासाठी गेलो. दार उघडं होतं. मला वाटलं काकू काहीतरी काम करत असतील, म्हणून आवाज न देता मी किचनकडे गेलो. किचनच्या बाजूला एक बेडरूम होता. मी खाली मान घालून किचनच्या ओट्यावर दुधाचे पाकिट ठेवून परत जाऊ लागलो. तेव्हा माझे लक्ष अचानक बेडरूमच्या दिशेने गेले. काकू अशा अवस्थेत होत्या की तिचे वर्णन मला करताही येत नाही. मी हवेलिखित भिंतीशी डोकं लावून ते दृश्य पाहू लागलो. ते पाहिल्यानंतर मला वाटू लागले की काकूंना कधी मिठीत घ्यावं, कधी नाही. काकूंबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. एवढी सुंदर बाई घरात एकटी, तीही बिना नवऱ्याची, कशी राहू शकते? या विचाराने मी पुढे जाऊन काकूंना आवाज दिला. काकू,
दूध किचनच्या ओट्यावर ठेवलंय बघा. ठीक आहे निखिल, मी बघेन. एवढं सांगून मी तिथून निघून घरी गेलो. त्यानंतर काकू स्वतःशीच विचार करू लागल्या. निखिलने मला अशा अवस्थेत पाहिलं तर, पण पाहिलं असतं तर त्याने आवाज दिला नसता. त्या थोड्या नर्व्हस झाल्या. रात्री 11 वाजता काकूंचा पुन्हा फोन आला. मी फोनवर व्हिडिओ पाहत होतो. फोन उचलला. बोला काकू, काही काम आहे का? निखिल, मला खूप भीती वाटते एकटीला. तू काही वेळ माझ्याकडे येऊ शकतोस का? काकू, मी आईला पाठवतो. तिच्यासोबत झोपा, म्हणजे भीती वाटणार नाही. नको, आईला पाठवू नकोस. मला तुझ्याशीच काम आहे. मी घरी आईला सांगून काकूंच्या घरी गेलो. काकू हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होत्या. मी त्यांच्यासमोर येऊन म्हणालो, काकू, भीतीपोटी इथे कोणी येणार नाही. आरामात झोपा. काकू मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होत्या. मी स्क्रीन बंद केली तेव्हा त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्या विचारू लागल्या, निखिल, जेव्हा तू दूध ठेवायला किचनमध्ये गेला होतास तेव्हा तू काय पाहिलं? काही नाही काकू, मी दूध ठेवून परत गेलो. तुम्ही मला दिसलात नाही. मला वाटलं तुम्ही बाथरूममध्ये असाल म्हणून आवाज देऊन निघून गेलो. तू खोटं बोलतो आहेस. तू मला त्या हालतीत पाहिलं होतंस, जे मी सांगू शकत नाही. सत्यात काकू, मी तुम्हाला पाहिलंच नाही. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. तेव्हा काकू आपल्या जागेवरून उठल्या आणि दाराची कडी लावून त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या. काकूंचे ते शरीर पाहून माझा अंग थरथरला. मला भीती वाटत होती की काकू मला काहीतरी वाईट बोलतील आणि आई वडिलांना सांगतील की मी त्यांना त्या अवस्थेत पाहिलं होतं. तेव्हा काकूंनी माझे दोन्ही हात पकडले आणि मला त्यांच्यासमोर उभं केलं. काकूंनी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. किती गोड बनतोस निखिल. सगळं जाणूनही नासमजचं नाटक करतोस माझ्यासमोर. जर मी ही गोष्ट तुझ्या घरच्यांना सांगितली तर तुझी काय अवस्था होईल? मी वारंवार काकूंची माफी मागू लागलो. चूक झाली काकू, पुन्हा असं वागणार नाही. तेव्हा काकू म्हणाल्या, मी म्हणेन तसं केलं तरच मी गप्प राहीन. ठीक आहे काकू, काय करायचंय? माझ्यासोबत चल. काकूंनी माझा हात पकडला आणि मला बेडरूममध्ये नेलं. काकूंनी माझा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि ओठांपर्यंत नेली. माझ्या मनात वेगवेगळे तरंग उडू लागले. काकूंनी जेव्हा ओठांवर ठेवले तेव्हा मी डोळे बंद करून आनंद घेत होतो. माझ्या मनातला हुसका सुटला होता. अशी संधी सोडायची नव्हती म्हणून काकूंना मिठीत घेतलं आणि ओठांचा रस चाखू लागले. आम्ही दोघांनी तब्बल 15 मिनिटे एकमेकांचा आनंद घेतला. त्यानंतर हळूहळू बाजूला ठेवून आम्ही ओलेचिंब होऊन एकमेकांना मिठीत घेऊन गुंडाळून राहिलो. पहिल्या दिवसापासून काकूंची ओढ मला लागली होती. तिची शाळा सुरू होईपर्यंत काही ना काही निमित्त काढून मी रोज रात्री काकूंच्या घरी जाऊन तिचा आनंद घेऊ लागलो. मित्रांना भेटण्याच्या नावाखाली मी काकूंसोबत रात्री 1 वाजेपर्यंत तिच्या मिठीत राहू लागलो. काकूंचे आकर्षण मला पहिल्याच दिवसापासून होतं, पण तिच्या शरीराची जी सुंदरता मी पाहिली होती ती विसरण्यासारखी नव्हती. काकू आणि मी तब्बल 2 वर्ष एकमेकांचा आनंद घेत राहिलो. काकू मला कधीच विसरता येणार नाही, कारण नवरा नसताना तिच्या सर्व गरजा मी पूर्ण केल्या होत्या. 2 वर्षानंतर काकू आपल्या गावी परत गेली. तिची आठवण माझ्या हृदयात सदैव साठून राहिली. मी पुन्हा अशी एखादी काकू भाड्याने यावी म्हणून या उत्कंठेत आहे. पण अशी काकू आणि असे दिवस काढण्यासाठी नशिबाची साथ असावी लागते. काकू गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मला अगदी रिकामे वाटले. तिचा हसरा चेहरा, तिचा गोड आवाज, तिच्या केसातील गजऱ्याचा सुगंध, सगळं काही माझ्या भोवती घोळत राहायचं. दुकानात बसलो की वरच्या घराकडे डोळे जायचे, पण तिथे आता उजेड नसे, दार कायम बंद असे. माझ्या आईवडिलांना कधी काही कळलं नाही. त्यांच्या दृष्टीने ते एक सभ्य शांत भाडेकरू होत्या, ज्या 2 वर्षांनी नोकरी सोडून परत गेल्या. पण माझ्यासाठी त्या फक्त भाडेकरू नव्हत्या. त्या माझ्या आयुष्यातील पहिली आणि सखोल ओळख होती. काकू गेल्यानंतर 6 महिन्यांनी माझ्या वडिलांनी खालचा गोडाऊन पुन्हा भाड्याने द्यायचे ठरवले. माझ्या मनात एक धक्का बसला. नवीन कोणी आले तर पुन्हा असं काही घडेल का? माझी अवस्था विचित्र होती. एकीकडे तीच आठवण सतावत होती
तर दुसरीकडे नवीन व्यक्ती येण्याची उत्सुकता होती. वडिलांनी जाहिरात दिली. एका आठवड्यात एक तरुण जोडपं घर पाहायला आलं. ते दोघेही नोकरी करणारे होते. त्यांना खालची जागा व्यवसायासाठी हवी होती. वडिलांनी त्यांना जागा दाखवली, भाडे ठरले आणि महिन्याभरात ते आले. त्या जोडप्यातील पत्नीचे वय साधारण 24-25 वर्ष होतं. तिचं नाव होतं प्राजक्ता. तिचा नवरा रोहित सॉफ्टवेअर इंजिनियर होता. ते दोघेही अगदी व्यवस्थित, शांत स्वरूपाचे होते. प्राजक्ता माझ्याशी सुरुवातीला फारशी बोलत नसे. फक्त नमस्कार, कसे आहात इतकंच. पण मी तिच्याकडे पाहण्याची संधी सोडत नसे. ती काकू इतकी उघड नव्हती, पण तिच्यात एक वेगळ्याच साधेपणा आणि गांभीर्य होतं. तिचा नवरा रोहित बहुतेक वेळा प्रवासात असे. कंपनीच्या कामानिमित्त त्याला आठवड्यातून 3-4 दिवस दुसऱ्या शहरात राहावे लागे. एके दिवशी संध्याकाळी दुकान बंद करताना मी पाहिलं, प्राजक्ता वरच्या बाल्कनीत उभी होती. डोळ्यात अश्रू होते. मी हळूच विचारलं, बाई काय झालं, काही अडचण आहे का? ती गप्प राहिली. काही वेळाने म्हणाली, काही नाही, फारसं कोणी ओळखीचं नाही इथे, एकटेपणा जाणवतो. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील जुन्या भावना जागृत झाल्या. पण मी स्वतःला आवरले. ही काकूंसारखी परिस्थिती नव्हती. तिला नवरा होता. तिच्या चुकीच्या पद्धतीने वागण्याचाही विचार मी मनात आणू शकत नव्हतो. मी म्हणालो, बाई काही लागलं तर सांगा, आम्ही खालीच आहोत. एकटं वाटत असेल तर माझ्या आईशी बोला, तिला सोबत मिळेल. तिने हसून मान हलवली. ते हसू मला काकूंच्या हसूचं आठवण करून देणारं होतं. मी तिथून निघालो, पण तिचे डोळे माझ्या मनात घर करून राहिले. आठवड्याभराने रोहित प्रवासावर गेला. त्या रात्री 10 वाजता दुकान बंद करून मी घरात शिरलो. तेवढ्यात प्राजक्ताने हाक मारली, निखिल, एक काम आहे का तुला? मी थांबलो. सांगा बाई. माझ्या खोलीतला फॅन बंद पडलाय. उन्हाळ्याचे दिवस आहेत. झोपायला अवघड आहे. नीट बघून देशील का? मी वर गेलो. तिने दार उघडली. ती निळ्या रंगाच्या नाईटीमध्ये होती. केस विस्कटलेले होते. तिच्याकडे पाहून माझ्या हाताला पुन्हा मुंग्या आल्यासारखं झालं. मी स्वतःला सावरलं. फॅनची स्विचेस तपासली, वायरिंग पाहिली. एक छोटीशी सैल झालेली जोड होती. मी ती व्यवस्थित केली. फॅन सुरू झाला. तिनं मोठ्यानं दिलासाने श्वास सोडला. खूप आभार. तू नसतास तर मी एकटी काय करते? मी पाणी मागितले. तिने ग्लास भरून दिला. पाणी देताना तिच्या हाताचा स्पर्श जाणवला. मी घाईघाईने पाणी पिऊन उठलो. बाई, दुसरे काही काम असेल तर सांगा, मी जातो. ती म्हणाली, निखिल, तू मला बाई म्हणू नकोस, प्राजक्ता म्हणून बोलव. बाई म्हटल्यावर वयाने मी खूप मोठी आहे असं मला वाटतं. मी हसलो. ठीक आहे प्राजक्ता, मग मी जातो. तिने परत हाक मारली, थांब. तू रोज रात्री उशिरा दुकान बंद करतोस. तुला भूक लागली असेल तर मी कॉफी बनवते. मी नकार दिला, पण तिने आग्रह धरला. 5 मिनिटात तिने 2 कप कॉफी बनवल्या. आम्ही हॉलमध्ये बसून कॉफी प्यायलो. ती माझ्याशी बोलत होती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. ते डोळे मला सांगत होते की तिला एकटेपणा जास्तो. 3-4 दिवस असे निमित्ताने बोलणे चालू राहिले. मी स्वतःला आवरत होतो, पण तिच्याकडे पाहण्याची माझी नजर बदलू लागली होती. एके रात्री रोहित प्रवासाला गेल्यावर तिने मला थेट विचारले, निखिल, तू इतक्या दिवसापासून माझ्याशी बोलतो आहेस, पण कधी तुझी मैत्रीण का आणत नाही? मी चक्रावलो. मैत्रीण नाहीये. ती हसली. खरं? इतका चांगुलपणा, हेल्पिंग नेचर आणि मैत्रीण नाही? तिच्या त्या हसण्यात काहीतरी आमंत्रण होते. मी शांत राहिलो. तिने पुढे विचारले, तुझ्या आयुष्यात कोणी होतं का? मी कबूल केलं. होती. एक काकू होत्या. तुमच्या आधी इथेच राहत होत्या. तिने डोळे मोठे केले. काकू म्हणजे? मी सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून गप्प बसली. मग हळूच म्हणाली, तुझ्यात खूप प्रामाणिकपणा आहे निखिल. तू ती गोष्ट लपवली नाही. तेव्हापासून ती माझ्याशी अधिक जवळ येऊ लागली. सुरुवातीला फक्त बोलणे, नंतर हाताचा स्पर्श, मग एकटीत भेटणे. पण काकूंच्या आठवणीतून बाहेर पडलो नव्हतो. प्राजक्ता मला काकूंची आठवण करून देत होती, पण ती वेगळी होती. तिच्यात काकूंचा तो धाडस नव्हता, तो उद्धटपणा नव्हता. ती शांत होती, सुरक्षित होती. एके दिवशी तिने माझ्या हातात हात ठेवला आणि म्हणाली, निखिल, मी इथे एकटी आहे. रोहित कधी येतो कधी जातो काही सांगता येत नाही.
तू माझ्यासाठी एक आधार आहेस, पण मला घाबरता आहे. हे जे आपण करतोय ते बरोबर आहे का? तिच्या त्या प्रश्नाने मी स्तब्ध झालो. खरंच हे बरोबर होतं का? काकूंसोबतचे दिवस मी कधी चुकीचे मानले नव्हते, पण आता प्राजक्तासमोर उभा असताना माझ्या मनात अपराधीपणा होता. मी तिचा हात हळुवारपणे सोडवला. प्राजक्ता, तू बरोबर बोलतेस. मी यापुढे असं करणार नाही. तिने डोळ्यात पाणी आणलं. म्हणजे तू मला एकटी सोडून जाणार? नाही, मी तुझ्यासाठी असेन, पण एक मित्र म्हणून. तुझा नवरा आहे, त्याच्याशी बोल. त्याला सांग की तुला एकटेपणा जाणवतो, त्याने वेळ द्यावा. ती रडली. पण त्या रात्री मी तिच्याकडून निघून गेलो. माझ्या मनात काकूंची आठवण होती, पण त्यापेक्षाही मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. मी 2 वर्ष एका बाईचा आनंद घेतला, पण तिच्या मनात काय होतं, तिची खरी गरज काय होती, हे मी कधी विचारलं नव्हतं. काकू माझ्याकडे फक्त शारीरिक गरजेसाठी आल्या होत्या का, की त्यांना एकटेपणा जाचत होता? मला ते कधी कळलंच नाही. आज मी 20 वर्षाचा झालो आहे. दुकानात वडिलांना मदत करतो. प्राजक्ता आणि रोहित अजूनही वर राहतात. आता रोहितने ट्रान्सफर घेतला आहे, त्यामुळे तो बहुतेक वेळा इथेच असतो. प्राजक्ता माझ्याशी पूर्वीसारखीच बोलते, पण त्या रात्रीनंतर तिच्यात आणि माझ्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली आहे. ते चांगलंच आहे, पण रात्री झोपताना मला अजूनही काकूंची आठवण येते. त्यांच्या गजरा, त्यांची काळी साडी, तो पहिला स्पर्श. मी त्यांच्याबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडतो, त्या आज कुठे असतील? त्यांना माझी आठवण येते का, की त्या फक्त एकटेपणाच्या क्षणात माझ्याकडे आल्या होत्या? कधी कधी वाटतं मी त्यांना शोधून काढावं, पण मग समजतं काही गोष्टी भूतकाळातच सुंदर राहतात. त्यांना उकरून काढल्याने फक्त दुःखच वाढतं. आजही मी दुपारी न्यूजपेपरमध्ये शब्द कड भरतो. दाराची बेल वाजली की माझं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. माहीत नाही, पुन्हा एखादी सुंदर बाई उभी असेल का दारात, केसात गजरा घालून, काळ्या साडीत, विचारत असेल, बेटा मुझे आपका जो खाली पडा घर किराए से चाहिए. पण ती येणार नाही, हेही मला माहीत आहे. कारण अशी काकू आणि असे दिवस काढण्यासाठी नशिबाची साथ असावी लागते, आणि माझं नशीब आता माझ्यासोबत नाही. 3 वर्ष उलटून गेले होते. मी आता 23 वर्षाचा झालो होतो. दुकानाचा व्यवसाय वडिलांनी माझ्या हातात सोपवला होता. आई वडील आता थोडे थकले होते, त्यामुळे बहुतांश कामे मीच पाहत असे. प्राजक्ता आणि रोहित यांचे मला भेटणे, बोलणे कमी झालं होतं. रोहितचे बदले दुसऱ्या शहरात झाल्याने ते दोघेही इथून हल्ले होते. आता खालची जागा पुन्हा रिकामी होती. वडिलांनी ती जागा पुन्हा भाड्याने देण्याचा विचार सुरू केला, पण मी त्यांना समजावून सांगितले की आपल्याला ती जागा किराणा मालासाठी वापरायची. गोडाऊनची सोय झाल्याने दुकानाचा जागेचा प्रश्न सुटेल. वडील मान्य झाले. आता ती जागा आमच्याच वापरात होती. एके दिवशी संध्याकाळी दुकानात काम करत असताना माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबर दिसला. मी उचलला. हॅलो निखिल, मी मी सुनंदा बोलते. आवाज ओळखीचा होता, पण ठरवता येत नव्हता. सुनंदा? कोण सुनंदा? अरे, तुझी काकू, जी 2 वर्ष तुझ्याकडे राहिली होती, आठवतंय मला? माझ्या हातातला फोन खाली पडला. हृदयाची गती वाढली. हा आवाज, हे बोलण्याचे ढंग त्या काकूंचा आवाज होता. काकू, तुम्ही? किती दिवसांनी? तुम्ही कुठे आहात? मी पुण्यात आहे, नोकरी बदलली. तुझ्याशी एकदा भेटायचं होतं म्हणून फोन केला. भेटायचं? काकू, तुम्ही इथे येताय का? हो, या आठवड्यात येते. तुझी परवानगी घ्यायची होती. तुझ्या आईवडिलांना काही हरकत तर नाही ना? नाही नाही, तुम्ही या. खूप दिवस झाले, मी स्वागत करेन. फोन ठेवल्यानंतर मी काही वेळ शून्यात पाहत राहिलो. काकू परत येत होत्या. 3 वर्षानंतर माझ्या मनात विचारांचे काहूर सुरू झालं. त्या आता कशा असतील, त्यांच्याशी कसं बोलायचं, त्या दिवसांच्या आठवणी डोळ्यासमोर तरमळू लागल्या. 3 दिवसांनी काकू आल्या. मी रेल्वे स्टेशनवर त्यांना भेटायला गेलो. प्लॅटफॉर्मवर उभा असताना माझे डोळे प्रत्येक बाईकडे जात होते. मग एकदा दूरवर एक बाई दिसली. काळी साडी, केसात गजरा, हातात लहानशी बॅग. त्या तशाच होत्या, अगदी तशाच. वयाची छाप थोडी जास्त दिसत होती, पण सुंदरता तशीच होती. मी हात हलवला. त्यांनी पाहिलं आणि हसत हसत माझ्याकडे आलं. निखिल, किती मोठा झालास रे, आता तर पूर्ण तरुण दिसतोयस. मी नमस्कार केला. काकू, तुम्ही तशाच आहात, अगदी तशाच. त्या हसल्या.
ते हसं पाहून माझ्या मनातला सगळा संकोच एकदम नाहीसा झाला. आम्ही गाडीत बसलो. वाटेत त्यांनी विचारले, घरात सगळे ठीक आहेत ना? हो काकू, आई वडील तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. पण मी त्यांना सांगितलं नाहीये की तुम्ही म्हणजे पूर्वीच्या सगळ्या गोष्टी. काकूंनी माझ्याकडे पाहिलं. गाळीव देऊ नकोस निखिल. मी फक्त भेटायला आले. त्या गोष्टी भूतकाळात राहू दे. मी शांत राहिलो. घरी पोहोचल्यावर आई वडिलांनी काकूचं जोरदार स्वागत केलं. आई म्हणाली, तुम्ही 2 वर्ष इथं राहिलात. आमच्यासाठी तुम्ही कुटुंबासारखाच होता. पुन्हा भेटायला आलात याचा खूप आनंद झाला. काकू म्हणाल्या, मीही तुम्हाला भेटायला उत्सुक होते. पुण्यात नोकरी लागली म्हणून विचार केला की जुन्या ठिकाणी एकदा येऊन जावं. दिवसभर गप्पा झाल्या. संध्याकाळी आईने जेवणाची तयारी सुरू केली. मी दुकानात होतो. काकू दुकानात आल्या. निखिल, मला जरा बाजारात जायचंय, सोबत येशील का? मी दुकान मित्राकडे सोपवून काकूंसोबत निघालो. रस्त्याने चालत असताना काकू शांत होत्या. मी म्हणालो, काकू तुम्ही किती दिवस राहणार? 2-3 दिवस, मग पुण्याला परत. तुमचे काका म्हणजे तुमचे नवरा? काकूंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्याशी घटस्फोट झाला 1.5 वर्षापूर्वी. मी थपकलो. काकू मला माफ करा, मी विचारू नव्हतं. काही नाही, आता सवय झाली. एकटीच राहते, नोकरी करते, आयुष्य चालू आहे. त्या बोलत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक खिन्नता होती. मला वाटलं हीच ती बाई जी 2 वर्ष माझ्या आयुष्यात होती, जिने मला पुरुषत्वाची ओळख करून दिली, आणि आज ती माझ्यासमोर एकटी हरवलेली दिसत होती. रात्री जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले. मी दुकान बंद करून घरात शिरलो. तेव्हा पाहिलं काकू बाल्कनीत उभ्या होत्या. मी त्यांच्याकडे गेलो. काकू, झोपायची वेळ झाली. झोप येत नाही निखिल. खूप दिवसांनी या घरात आले. जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत आहे. मी त्यांच्यासोबत बाल्कनीत उभा राहिलो. त्या म्हणाल्या, ही बाल्कनी, हा जिना, हे बाथरूम सगळं तसंच आहे, फक्त वेळ बदलला. मी हळूच विचारले, काकू तुम्हाला माझी आठवण येत होती का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. येत होती, खूप येत होती. पण मी स्वतःला सांगितलं की तो एक भाग होता. तुझं आयुष्य आहे, मी तुझ्यात अडथळा बनायचं नव्हतं. तुम्ही अडथळा नव्हत्या. काकू, तुम्ही माझ्यासाठी बोलू नकोस निखिल. त्यांनी माझे तोंड हाताने झाकलं. आता मी वयाने मोठी झाली. तू तरुण आहेस. तुझं आयुष्य पुढे जातंय. मला फक्त तुझ्याशी एकदा बोलायचं होतं, भेटायचं होतं, एवढंच. पण त्यांचा हात माझ्या ओठांवर होता. तो स्पर्श जुन्या आठवणी जागवत होता. मी हळूच त्यांचा हात हातात घेतला. काकू, तुम्ही मला शिकवलं खूप काही, मी ते विसरलो नाही. त्यांनी हात सरकवला. निखिल, आता वेगळी माणसं झालोय आपण. तू समजून घे. मी समजून घेतोय, पण तुम्ही एकटे आहात हे मला सहन होत नाही. मी एकटी नाही. माझी नोकरी आहे, माझी ओळख आहे, मला कोणाची गरज नाही. त्या बोलत होत्या, पण मी त्यांच्या डोळ्यातले पाणी त्यांना खोटं ठरवत होतं. मी त्यांना मिठी मारली. त्या सुरुवातीला थोड्या आवरल्या, पण नंतर त्यांनीही मला घट्ट धरलं. ती मिठी बोलकी होती. तिनं सांगितलं की 3 वर्षात किती एकटेपणा त्यांनी सहन केला, किती रात्री त्या जाग्या राहिल्या, किती वेळा त्यांना माझी आठवण आली. आम्ही किती वेळ तसे उभे होतो कळलंच नाही. मग त्यांनी हळूच मला सोडलं. जा निखिल, आता झोप, उद्या बोलू. मी खाली आलो, पण झोप लागेना. मनात विचारांचे वारे सुरूच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू लवकर उठल्या. आईशी गप्पा मारत बसल्या. मी दुकानात होतो. दुपारी काकू दुकानात आल्या. निखिल, मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, जरा वेळ काढशील का? मी दुकान बंद करून काकूंसोबत बसलो. त्या म्हणाल्या, निखिल, मी काल रात्री विचार केला. मी इथे जास्त दिवस राहू शकत नाही. उद्याच परत पुण्याला जाईन. एवढ्या लवकर? काकू, नुकत्याच आल्या तुम्ही. मला नोकरी आहे ना. रजा फक्त 2 दिवसाची होती. मी खिन्न झालो. त्यांनी माझा हात धरला. निखिल, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तू जर वाईट मानणार नाहीस तर. सांगा काकू. मी घटस्फोटानंतर खूप एकटी पडले. तेव्हा मला वाटलं निखिलकडे जाऊन राहावं. पण माझ्या मनात आलं की तो आता मोठा झालाय. त्याचं आयुष्य आहे. त्याच्यासाठी मी फक्त एक काकू आहे. तो मला वेगळ्या नजरेने पाहिल का? मी त्याच्या आयुष्यात अडथळा बनेन का? म्हणून मी तुझ्याशी संपर्क केला नाही. मी थक्क झालो. काकू, तुम्ही माझ्याशी संपर्क का केला नाही? मी तुमच्यासाठी. तू काय करू शकलास? तुझे आई वडील, तुझं घर, तुझा व्यवसाय. मी तुझ्यात अडथळा बनायचं नव्हतं.
तुम्ही अडथळा नव्हत्या, तुम्ही माझ्यासाठी. आता बोलून काही उपयोग नाही. मी आली, तुला भेटले, बघितलं, तू मोठा झालाय, हेच पुरेसं आहे. ती उठून जाऊ लागली. मी त्यांचा हात धरला. काकू थांबा, मला काहीतरी सांगायचं आहे. त्या थांबल्या. मी तुझ्याशिवाय 3 वर्ष जगलो. तुझी आठवण रोज आली. प्राजक्ता नावाची एक बाई इथे आली. तिच्याशी मी जवळ येऊ लागलो होतो, पण मला जाणवलं की ती तुमचीच आठवण तिच्या शोधत होतो. म्हणून मी तिला दूर केलं. काकू, तुमच्याशिवाय मला कोणीच पूर्ण वाटत नाही. काकू डोळे मिटून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातले अश्रू वाहत लागले. निखिल, असं बोलू नकोस. मी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे. समाज काय म्हणेल, तुझे आई वडील काय म्हणतील. काकू, मी विचार करून घेतला आहे. मला नोकरी आहे, व्यवसाय आहे, मी स्वतंत्र आहे. तुम्हीही स्वतंत्र आहात. आपण दोघे मिळून नवीन सुरुवात करू शकतो. ही वेड्यापणाची गोष्ट आहे निखिल. तू अजून तरुण आहेस, तुला चांगली मुलगी मिळेल, संसार होईल. मी तुझ्या आयुष्यात, तुम्ही माझ्या आयुष्यात असाल तरच तो संसार होईल. तुमच्याशिवाय मला कोणी नको. काकू एक वेळ गप्प राहिल्या, मग म्हणाल्या, मला वेळ हवा निखिल, एकटीने विचार करू दे. ठीक आहे, पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही यावेळी. त्या दिवशी संध्याकाळी काकू माझ्या आईशी बोलत बसल्या. मी दुकानात होतो. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आई आली. निखिल, सुनंदाताईंना पुण्यात एकटी राहायची मनापासून इच्छा नाहीये. त्यांना इथं परत यायचंय, पण भाड्याने घर घ्यायचं म्हणतायत. माझे हात थांबले. आईकडे पाहिलं. मग तुम्ही काय म्हणताय. वडील म्हणाले, आम्ही सांगितलं की या कॉलनीत घर मिळेल, हरकत नाही. मी लगेच म्हणालो, बाबा, आपल्या खालच्या जागेत पार्टिशन करून त्यांना राहायला देऊया. तिकडे गोडाऊन आहेच, उरलेली जागा त्यांना द्यायची. भाड्याने दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्याच घरात राहिल्या तर बरं. आई वडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. आई म्हणाली, पण त्या जागेत राहायची सोय आहे का. आहे, आपण पार्टिशन करू, स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवू, त्यांना स्वतंत्रपणे राहता येईल. वडिलांनी विचार केला. ठीक आहे, उद्या त्यांना विचारू. मी रात्री काकूंना भेटलो. काकू, मी बाबांशी बोललोय, तुम्ही इथेच राहा, खालच्या जागेत स्वतंत्र व्यवस्था करून देतो. काकू माझ्याकडे पाहत राहिल्या. निखिल, हे तू माझ्यासाठी करतोस का. मी आपल्यासाठी करतोय. ती गप्प राहिल्या. मग मी म्हणाल्या, बर, पण एकच आहे. काय. तू माझ्याकडे फक्त शेजारी म्हणून यायचं. त्या जुन्या गोष्टी परत पुन्हा सुरू करायच्या नाही. मला तुझ्या आईवडिलांचा आदर राखायचा आहे. तू माझ्यासाठी निखिल आहेस, आणखी काही नाही. मी हसलो. काकू, तुम्ही माझ्यासाठी काकू आहात, पण काकू म्हणजे फक्त नातं नाही. तुम्ही माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती आहात. मी ते नातं मोडू देणार नाही. काकू माझ्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि कदाचित थोडीशी आशाही होती. आता काकू पुन्हा इथे राहायला येणार होत्या. यावेळी सगळं वेगळं होतं. मी आता लहान नव्हतो, त्या भाडेकरू नव्हत्या. आम्ही दोघे जण आता जाणीवपूर्वक हे नातं जगणार होतो. काय होईल, कसे होईल, कोणाला ठाऊक, पण माझ्या मनात एक गोड शांतता होती. काकू परत आल्या होत्या आणि यावेळी मी त्यांना जाऊ देणार नव्हतो. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू पुण्याला परत गेल्या. 1 महिन्यानंतर त्या कायमच्या इथे राहायला येणार होत्या. त्या गेल्यावर मी खालच्या जागेत पार्टिशन काम सुरू केलं. आई म्हणाली, इतक्या लगबगीने काम करतोस का. मी हसलो. ताई येणार आहे ना, त्यांना चांगली व्यवस्था हवी. वडील म्हणाले, बरोबर. त्यांनी आमच्याकडे 2 वर्ष चांगले भाडे दिलं. आता त्यांना आदराने ठेवायला हवं. मी कामात गळून गेलो, पण मनात एकच विचार होतो. काकू परत येत होत्या. यावेळी मी त्यांच्यासोबत एक नवीन सुरुवात करणार होतो. नात्यांची नवीन व्याख्या करणार होतो. काय होईल हे वेळच सांगेल. पण एवढंच मात्र खरं होतं, माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस पुन्हा सुरू होणार होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता